वादळी वाऱ्याने तालुक्यातील पात्रश ग्रामपंचायतमधील मोरेवाडी येथे आदिवासी शेतकऱ्याच्या घराचे मोठे नुकसान केले। त्या वाडीमधील आदिवासी शेतकरी किसनभाऊ केवारी यांच्या 7 वर्षांपूर्वी बांधलेली विटा मातीच्या घरावरील पत्रे उडून बाजूच्या शेतकऱ्याच्या घरावर गेल्याने त्या शेतकऱ्याच्या घराचे देखील नुकसान झाले। मात्र किसन केवारी यांच्या घरावरील छप्पर उडून गेल्यावर त्यांच्या घराच्या भिंती अर्धवट कोसळल्या आणि अपघात झाला। किसन केवारी यांच्या घरामध्ये त्यावेळी त्यांच्या सूनबाई आणि 2 लहान मुलं होती। घराच्या अपघातात गीता या जखमी झाल्या आहेत, तर त्यांची 2 लहान मुलं घरात खेळत होती आणि त्यांच्या अंगावर त्या कोसळणाऱ्या भिंतींच्या विटा अंगावर पडल्या। त्यामुळे गीता यांची 3 वर्षाची मुलं तन्मय जगदीश केवारी आणि 2 वर्षाचा अंश जगदीश केवारी हे देखील जखमी झालेले आहेत। त्या सर्वांना मोरेवाडी ग्रामस्थ प्रकाश केवारी आणि अन्य ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत कशळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी खासगी वाहनातून नेले। सध्या घराची भिंत अंगावर कोसळल्याने जखमी झालेल्या गीता जगदीश केवारी तसेच त्यांची लहान मुले अंश आणि तन्मय यांच्यावर उपचार सुरू आहेत। कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे, कर्जत।